नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, जोशना पवार या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे. आज आपण इयत्ता 10वीच्या वर्गाची भूगोल या विषयाची प्रथम सत्रांत परीक्षा 2022-23 या वर्षाची प्रश्नपत्रिका उत्तरांसहित अभ्यासणार आहोत. ही प्रश्नपत्रिका सोडवण्यासाठी एकूण वेळ हा 2 तासाचा देण्यात आलेला आहे आणि प्रश्नपत्रिका एकूण 40 गुणांची आहे. प्रश्न पहिला अ. अचूक पर्याय निवडून विधाने पूर्ण करा. 4 गुणांसाठी आहे हा प्रश्न. 1. भारताचे एकूणच हवामान वर्षभर टिंबटिंब असते. 4 पर्याय दिलेले आहेत. योग्य पर्याय आहे उष्ण असते. 2. पॅन्टॅनल हा दलदलीचा प्रदेश ब्राझीलमधील टिंबटिंब राज्यात आहे. उत्तर आहे माटो ग्रासो. माटो ग्रासो या राज्यात आहे. 3. ब्राझील देशाला टिंबटिंब महासागराचा किनारा लाभला आहे. उत्तर आहे अटलांटिक. ब्राझील देशाला अटलांटिक महासागराचा किनारा लाभला आहे. 4थी रिकामी जागा बघा. स्थानाच्या दिशा निश्चितीसाठी टिंबटिंबचा वापर करतात. उत्तर आहे होका यंत्र. स्थानाच्या दिशा निश्चितीसाठी होका यंत्राचा वापर करतात. यापैकी 4 रिकाम्या जागा लिहिल्या तर तुम्हाला 4 गुण हे या ठिकाणी मिळतील. प्रश्न पहिल्यातलाच ब. वेगळा घटक ओळखा. 4 गुणांसाठी आहे हा प्रश्न. 1. भारतातील कमी पावसाचे प्रदेश. बघा, वेगळा घटक आहे राजस्थान. 2. उत्तर वाहिनी नदी. यामध्ये 4 पर्याय दिलेले आहेत. वेगळा घटक आहे पुरुष. 3. ब्राझील शेजारील देश. वेगळा घटक आहे म्यानमार. आणि 4था आहे क्षेत्रभेटीचा मुख्य उद्देश. 4 पर्याय दिलेले आहेत. वेगळा घटक आहे मनोरंजन. कारण क्षेत्रभेटीचा मुख्य उद्देश भौगोलिक येईल, ऐतिहासिक येईल, सांस्कृतिक येईल, पण मनोरंजन येणार नाही, म्हणून तो वेगळा घटक आहे. प्रश्न दुसरा. एका वाक्यात उत्तरे लिहा. 4 गुणांसाठी आहे हा प्रश्न. 1. क्षेत्रभेट म्हणजे काय? उत्तर. एखाद्या ठिकाणास प्रत्यक्ष भेट देऊन तेथील भौगोलिक व सांस्कृतिक घटकांची माहिती मिळवणे म्हणजे क्षेत्रभेट होय. 2. भारतीय हवामानशास्त्र विभागाने भारतात किती ऋतू मानले? उत्तर. भारतीय हवामानशास्त्र विभागाने भारतात 4 ऋतू मानले. उन्हाळा, हिवाळा, पावसाळा, मान्सून, परतीचा ऋतू. तिसरा प्रश्न. ब्राझील हा देश कोणत्या नृत्य प्रकारासाठी प्रसिद्ध आहे? उत्तर. ब्राझील हा देश सांबा या नृत्य प्रकारासाठी प्रसिद्ध आहे. 4था प्रश्न. हिमालय पर्वतरांगेतील सर्वात दक्षिणेकडील पर्वतरांग कोणती? उत्तर. शिवालिक ही हिमालय पर्वतरांगेतील सर्वात दक्षिणेकडील पर्वतरांग आहे. प्रश्न तिसरा अ. ब्राझीलच्या नकाशा आराखड्यात माहिती भरा व सूची तयार करा. त्या ठिकाणी तुम्हाला ब्राझीलचा कोरा नकाशा देण्यात येईल आणि त्या ठिकाणी तुम्हाला ब्राझीलची राजधानी मकरुतो, पिको दी नेब्लिना आणि मॅराजाबेट हे स्थान दाखवायचे आहेत. 4 गुणांसाठी. आपले इयत्ता 10वीच्या वर्गाचे भूगोल या विषयाचे जे पाठ्यपुस्तक आहे त्या पाठ्यपुस्तकातील 15 पेजवर तुम्हाला ब्राझीलची आकृती दिलेली आहे आणि ही ठिकाणे तुम्हाला त्या ठिकाणी दाखवायची आहे. ब्राझीलची राजधानी ब्राझिलिया दाखवायची आहे, पिको दी नेब्लिना दाखवायचा आहे आणि मॅराजाबेट 1, 2, 3, 4 क्रमांक पण त्या ठिकाणी तुम्हाला द्यायचे आहेत. या ठिकाणी ही सगळी ठिकाणे दाखवण्यात आलेली आहेत. ही ठिकाणे दाखवल्यानंतर तुम्हाला 4 पैकी 4 गुण हे मिळतील. नकाशावर आधारित विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहा. 4 गुणांसाठी आहे हा प्रश्न. 1. यमुना नदीचा उगम कोठे झाला? उत्तर आहे यमुनोत्री. 2. अरबी समुद्रात कोणती बेटे आहेत? उत्तर आहे लक्षद्वीप बेट. 3. सिंधू नदीच्या 2 उपनद्यांची नावे लिहा. उत्तर आहे झेलम, चिनाब.
द्वीपकल्पावरील दक्षिणी वाहिनी नदीचे नाव काय आहे? उत्तर आहे प्राणहिता. द्वीपकल्पावरील दक्षिणी वाहिनी नदीचे नाव आहे प्राणहिता. प्रश्न 4, भौगोलिक कारणे लिहा. कोणतेही दोन, 3 देण्यात आलेले आहे. कोणतेही दोन तुम्हाला सोडवायचे आहेत 6 गुणांसाठी. 1, ब्राझीलमध्ये पश्चिम वाहिनी नद्या आढळत नाहीत. उत्तर पहा, ब्राझीलमध्ये अनेक नद्या ब्राझील उच्चभूमीत उगम पावतात. ब्राझील उच्चभूमीची उंची दक्षिणेकडून उत्तरेकडे व पश्चिमेकडून पूर्वेकडे टप्प्याटप्प्याने कमी होत जाते. त्यामुळे ब्राझीलमधील अनेक नद्या या उत्तर आणि पूर्व दिशेने वाहत जातात. या नद्या अटलांटिक महासागरात जाऊन मिळतात. त्यामुळे ब्राझीलमध्ये पश्चिम वाहिनी नद्या आढळत नाहीत. दुसरा प्रश्न, ईशान्य मान्सून वाऱ्यांमुळेही भारतात पाऊस पडतो. उत्तर पहा, भारतात प्रामुख्याने नैऋत्य मोसमी वाऱ्यांमुळे पाऊस पडतो. नैऋत्य मोसमी वारे भारताच्या दक्षिण भागातून भारतात प्रवेश करतात व टप्प्याटप्प्याने उत्तरेकडे वाहत जातात. 2, भारताच्या मुख्य भूमीवरून वाहणारे नैऋत्य मोसमी वारे हे हिमालयाच्या शिवालिक व हिमाचल रांगांद्वारे अडवले जातात व तेथून हे वारे परत हिंदी महासागराकडे मागे फिरतात. 3, ईशान्य दिशेकडून वाहणाऱ्या या ईशान्य मान्सून वाऱ्यांमुळेही भारताच्या द्वीपकल्पीय भागात पुन्हा मान्सून परतीचा पाऊस पडतो. अशा प्रकारे ईशान्य मान्सून वाऱ्यांमुळेही भारतात पाऊस पडतो. तिसरे कारण पहा, लोकसंख्या हे एक महत्त्वाचे संसाधन आहे. उत्तर, कोणत्याही देशाचा आर्थिक व सामाजिक विकास हा देशाची एकूण लोकसंख्या व लोकसंख्येची गुणवत्ता या घटकांवर अवलंबून असतो. 2, एखाद्या देशाची लोकसंख्या प्रमाणापेक्षा अधिक असेल व लोकसंख्येची गुणवत्ता निम्न असेल तर अशा देशाचा आर्थिक व सामाजिक विकास संथ गतीने होतो. 3, एखाद्या देशात लोकसंख्या पर्याप्त असेल व लोकसंख्येची गुणवत्ता उच्च असेल तर अशा देशाचा आर्थिक व सामाजिक विकास जलद गतीने होतो. अशा प्रकारे लोकसंख्या हे एक महत्त्वाचे संसाधन आहे. प्रश्न 5, दिलेल्या माहितीच्या आधारे जोड स्तंभालेख काढा व प्रश्नांची उत्तरे लिहा. 6 गुणांसाठी आहे हा प्रश्न. आपल्याला जी माहिती दिलेली आहे तिच्या आधारे तुम्हाला आलेख कागद देण्यात येईल आणि त्याच्यावर तुम्हाला जोड स्तंभालेख काढायचा आहे. जोड स्तंभालेख काढला तर 3 गुण मिळतील आणि पुढे जी प्रश्न उत्तरे विचारलेली आहेत ती जर सांगितली तर 3 गुण, असे एकूण तुम्हाला 6 गुण हे या ठिकाणी मिळतील. 1, 2016 साली भारताचे सरासरी आयुर्मान किती वर्ष आहे? उत्तर आहे 68 वर्ष. 2, 2000 साली कोणत्या देशाचे आयुर्मान जास्त आहे? उत्तर आहे ब्राझील. 3, सरासरी आयुर्मान कोणत्या देशाचे जास्त आहे? उत्तर आहे ब्राझील. या ठिकाणी पाहिलं तर सरासरी आयुर्मान काढलं तर प्रत्येक ठिकाणी ब्राझील या देशाचं आयुर्मान कसं आहे? जास्त आहे. आणि आपल्याला विचारलं होतं 2016 साली भारताचे सरासरी आयुर्मान किती वर्ष आहे? हे बघा, भारताचे 2016 साली आयुर्मान आहे 68 वर्ष. आणि 2000 साली कोणत्या देशाचे आयुर्मान जास्त आहे? 2000 साली बघा भारताचं 63 आहे आणि ब्राझील देशाचं 70 वर्ष आयुर्मान आहे. म्हणजे मग कोणत्या देशाचं आयुर्मान जास्त आहे? ब्राझील या देशाचं आयुर्मान जास्त आहे. प्रश्न 6, सविस्तर उत्तरे लिहा. कोणतेही दोन. 8 गुणांसाठी हा प्रश्न विचारण्यात आलेला आहे. 3 प्रश्न विचारण्यात आलेले आहे. कोणतेही 2 आपल्याला लिहायचे आहेत. प्रत्येक प्रश्नाला 4 गुण हे या ठिकाणी मिळतील. पहिला प्रश्न, भारत व ब्राझीलच्या प्राकृतिक रचनेतील फरक सांगा. उत्तर पहा, भारताच्या प्राकृतिक रचनेचे प्रामुख्याने हिमालय, उत्तर भारतीय मैदान, द्वीपकल्प, किनारपट्टीचा प्रदेश आणि द्वीपसमूह हे 5 विभाग केले जातात. या उलट ब्राझीलच्या प्राकृतिक रचनेचे उच्चभूमी, अजस्र कडा, किनारी प्रदेश, मैदानी प्रदेश आणि द्वीपसमूह हे 5 प्राकृतिक विभाग केले जातात. 2, भारतात विविध भागात उंच पर्वत आढळतात. या उलट ब्राझीलमध्ये उंच पर्वत आढळत नाही. 3, भारताच्या उत्तर भागात हिमालयाचा पर्वतीय प्रदेश आहे. भारताच्या दक्षिणेकडील द्वीपकल्पीय भागात
पश्चिम घाट व पूर्व घाट हे पर्वतीय प्रदेश आहे. 4. भारतातील पर्वतीय प्रदेशाच्या सर्वोच्च उंचीची कक्षा 7,000 मीटर ते 8,000 मीटर आहे. याउलट ब्राझील देशातील उच्चभूमीच्या सर्वोच्च उंचीची कक्षा 1,000 मीटर ते 2,000 मीटर आहे. दुसरा प्रश्न, ब्राझीलच्या हवामानावर परिणाम करणारे घटक लिहा. उत्तर पहा. ब्राझीलच्या हवामानावर विषुवतीय सानिध्य, ब्राझीलची उच्चभूमी, अजस्र कडा इत्यादी घटक परिणाम करतात. 2. विषुववृत्ताच्या सानिध्यामुळे ब्राझीलच्या उत्तरेकडील भागात तुलनेने अधिक तापमान आढळते. याउलट ब्राझीलच्या दक्षिणेकडील भागात तुलनेने कमी तापमान आढळते. 3 पहा. तिसरा प्रश्न पहा. भारतातील वन्यजीवनाची माहिती लिहा. पहा याचं उत्तर आपल्या पाठ्यपुस्तकातील भूगोलाचे जे पाठ्यपुस्तक आहे त्याच्या पेज नंबर 34 वर त्याचे उत्तर आहे.